किती भारी भारी बघा. दिसतं तुम्हाला. जेव्हा मी चॉकलेट दिलं ना तिला त्या टायमाला 2017चा कागद आहे. तर हे पण जपून ठेवले तिने अजूनपर्यंत. तेव्हा फर्स्ट टाइम तिला चॉकलेट दिली ती. आणि डेअरी खूप लेट झालेलं आणि फटाफट सामान घेऊन आली. आणि तर मम्मीने त्यांना ना मूवीला जायचं आहे. सो आता मला बनवायला फक्त आजचा दिवसच आहे. आता थोडीसं करणं ना पॉसिबल नाही होत कारण स्वरूमुळे सगळ्या गोष्टी मॅनेज करणं. आज तर एवढी कामं आहेत ना, खूप कामं आहेत. तर त्याच्यामध्ये मी ना शॉर्टकट आता फटाफट करून घेते. मी ना फोटोज प्रिंट आउट केलेले. सो हे कट केले त्याचे एवढे फोटो आणि एवढे बाकी फोटो कट करायचे. धूम चाले धूम धूम बाबू पुढे घ्या आता अजून. म्हणजे मला जितका आवडला ना तो गिफ्ट म्हणजे हा गिफ्ट येतो गाईस. इमोशनल झालो तो मी या गिफ्टवर ना. पण तेव्हा मी इमोशनल नाही झालो. त्याच्यात लिहिलं पण किती भारी बघा ना. काय सांगू तुला, काय बदलेल पण वेळ बदलणार नाही असं लिहिलं. एकदम मस्त हॅपी अॅनिव्हर्सरी. नंबर जाम भारी हा गिफ्ट. लय आवडला. तुम्हाला दाखवतो एकदम नीट. गाईस ह्यांनी मला गिफ्ट दिलेलं कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तर मी काहीच नाही घेतलं यांच्यासाठी ना. गिफ्ट प्लॅन केलेलं आहे ॲक्च्युली. या गाडीची चावी आणली आहे का मोठ्या नको, त्यात सामान आहे नंतर काढेल मी. गिफ्ट आहे तर मला ना 5 इयर ॲनिव्हर्सरी म्हणून 5 गिफ्ट घ्यायचे आहेत. चला. गाईस ह्यांनी मला गिफ्ट दिलेलं कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तर मी काहीच नाही घेतलं यांच्यासाठी ना. गिफ्ट प्लॅन केलेलं आहे ॲक्च्युली. या गाडीची चावी आणली आहे का मोठ्या नको, त्यात सामान आहे नंतर काढेल मी. गिफ्ट आहे तर मला ना 5 इयर ॲनिव्हर्सरी म्हणून 5 गिफ्ट घ्यायचे आहेत. तर मी ना 2 घेतलेत. आता 3 काय घ्यायचं आहे बघू, डिसाईड करते मग समजेल. जाऊया. तर ना काहीच मम्मीला घेऊन आलेली गाडीवरती आणि मस्त आता पोचला आहे पहिले DIYमध्ये. मला त्यांच्यासाठी ना ग्रीटिंग बनवायचं आहे. त्याच्यासाठी 1 मिनिट. बाबू बघा कसा धूम चाले धूम धूम बाबू पुढे घ्या आता अजून. चमाई कुठे झाला तू फिरायला? मजा येते तुला ना मोठी. जम्पिंगला चाललोय. मोठा जम्पिंगला चाललायस. बघा इथे जुडिओ आहे. एक सँडल पण बघायचे त्यांच्यासाठी. पिक्चरचं आहे वाटतं. आणि इथे वरती मूवी आहे. थोडी गर्दी. आणि इथे मी चालली आता फायनली DIY मध्ये. देखते क्या क्या मिळता है DIY मध्ये. पण ना मला वाटत नाही बाबू आहे ना एक्स्ट्रा काय घ्यायला नको. बाबू 100% काहीतरी वेगळंच घेणार आहे आता इकडे जाऊन. चल काय घ्यायचं तुला? हां काय घ्यायचंय? चल मग चल. पांडा बघ, पांडा कुठे? पांडा कुठं चालला? तर आता आपण बघतो इथे काय 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 आहे. बड्डेचं तर बड्डे नाही, सॉरी ॲनिव्हर्सरीचं बघायचं. बघ बघ बघ. बघू बघायची. हात नसतो लावायचा. बघू कशाला. तिथून मी पेन वगैरे घेतलेत. मला मेन कार्डबोर्ड पेपरच भेटला नाही आहे. तर बघू बाहेर कुठे भेटतो का. चलो चल मम्मी. ये बघ नको. हे गाईस, तर कशा तुम्ही सर्वांनी. जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर आम्ही आलतो काल घरी आलतो. सो फायनली आज तुम्हाला दाखवणार ते म्हणजे आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला किती गिफ्ट आले आणि कोणी कोणी काय काय दिला. सो कंटिन्यू करूया. पहिले करूया वाईफचं. आणि इसके ना खरंच मला जे पण गिफ्ट केले ना ते म्हणजे एकदम विचार करून आणि एकदम भारी गिफ्ट दिले. आणि ते पण जे लागणारी वस्तू ते दिली. तसं पहिले तर पण दाखवतो माझी जिमची बॅग बघा. ह्या बॅगची हालत बघा. मी पिन लावून वापरत होतो. तर मी हिला बनवणार होतो. असं बनलीच असते पण खराब पण झाली ती. 2 वर्ष वापरली. तर ही बॅगची हालत आणि पूर्ण फाटलेली आहे. हे बघा दिसतं ही बॅगची हालत. तर तिने म्हणून हिच्यासाठी काय केलं माहिती मला काय केलं असेल सांगा गाईस. तर तिने डायरेक्ट दिली आहे मला सो न्यू बॅग. आणि बॅगचा कलर पण लय भारी आहे. आणि थँक्स सो मच बायको. बघा एवढी भारी बॅग दिली पहिली. आणि त्या बॅगच्या आतमध्ये फक्त बॅग खाली नाही दिली आहे तर बॅगसोबत दिलेला आहे आपल्याला मस्त की प्रोटीन दिलं आहे मसल बेसचा.
आणि हा प्रोटीन यूज करतो मी कधी कधी. तर हा आहे मस्त 1 किलोचा प्रोटीन दिला आहे. हातला भाग पडला खूप आणि मला स्वस्त पडतो, पण ना गिफ्ट तो गिफ्ट असतो, पैशाची व्हॅल्यू नाही ह्याच्यामध्ये. आणि आवडला आणि थँक्स सो मच. हा आहे दुसरा गिफ्ट SKचा. आणि सर्वात भारी गिफ्ट दाखवू तुम्हाला अजून एक. 2 गिफ्ट झाले हे. आता ही बॅग मला भरायची आहे, ते नंतर भरेल मी. आणि तिसरा म्हणजे दिलेला होता तो हा बुके दिलता, सरप्राईज बुके. ह्याच्यामध्ये बघा मसल बेसचेच प्रोटीन आहे, जिमचं सर्व हे हा मला बुकाना परत प्लॅस्टिकमध्ये पॅक करून तसा ठेवायचा आहे आठवण म्हणून. हे गुलाबाच्या पाक्या सुकेपर्यंत किती वर्ष ठेवू शकतो आपण ते आपण बघूया ना. जाम भारी. तुम्हाला आवडला? कसा वाटतोय? ओ माय गॉड, कडक आहे ना? भारी भारी आहे, मजा आली. कॅमेरा बघा मी जिथे जाईल तिकडे जातो आहे. तर हे आहे तिसरा बुका. आणि एक अजून होता पिंक कलरचा, तो SKने तो फेकून दिला, म्हणजे खराब झाला, वास येत होता फुलांचा, आम्ही तिकडे सोडून दिला अलिबागला. हा तिसरा गिफ्ट SKचा. आणि SKने अशी 5 वर्षाची ॲनिव्हर्सरीचे 5 गिफ्ट दिले ते मला. आणि तो आहे वॉच. त्या दिवशीपासून दिला असून घालतो आहे मी अजूनपर्यंत हा वॉच. आणि आता 10व्या वर्षी 10 गिफ्ट देईल. हा बघा, हां आता ना देणार म्हणजे पुढच्या वर्षी 6 ना देणार. बघा तिकडनं बोलते 10व्या वर्षी डायरेक्ट गिफ्ट देईल. हा झाला गिफ्ट. अजून एक आणि अजून एक गिफ्ट दाखवू तुम्हाला. सर्वात भारी आणि सर्वात म्हणजे मला जितका आवडला ना तो गिफ्ट म्हणजे हा गिफ्ट येतो गाईस. इमोशनल झालो तो मी या गिफ्टवरनं, पण तेव्हा मी इमोशनल नाही झालो. त्याच्यात लिहिलं पण किती भारी बघा ना. काय सांगू तुला, काय बदलेल पण वेळ बदलणार नाही असं लिहिलं. एकदम मस्त. हॅपी ॲनिव्हर्सरी. काय बदलेल, वेळ बदलेल पण एक गोष्ट कधीच बदलणार नाही ती म्हणजे माझं प्रेम. वाव. आणि तुम्हाला दाखवू आम्ही काय काय. हे सर्व ठीक आहे. हे म्हणजे SKचा बड्डे होता, हा बाबू झाला तेव्हा. हा आत्ताचा फोटो आहे. आणि स्वतःने हाताने बनवलं तिने कसं बनवलं काय बनवलं ते पण ब्लॉगमध्ये टाकून देईल पुढे मी लास्टला. आणि बघ इथे एवढं मस्त की लिहिलं आहे, तर मला बसून वाचायचं सर्व गोष्टी ह्या. आणि सर्वात भाजी तुम्हाला लास्टचं हे लय आवडलं मला. दिसतं ह्याच्यामध्ये बघा पहिली भेट होती आमची ही 2016, 17, 18 असे भेट ह्याच्यात सर्व आहे. एक नंबर. जाम भारी हा गिफ्ट, लय आवडला. तुम्हाला दाखवतो एकदम नीट. हे बघा कवडीसा होतो मी. आणि SK पण बघा. बघा हे आहे अशा प्रकारे. किती भारी भारी बघा दिसतं तुम्हाला. जाम भारी. वाव. आणि याच्यामध्ये ना जेव्हा मी चॉकलेट दिलं तिला त्या टायमाला 2017चा कागद आहे, तर हे पण जपून ठेवले तिने अजूनपर्यंत. तेव्हा फर्स्ट टाईम तिला चॉकलेट दिली ती. आणि डेअरी मिल्क त्या टायमाला बबलीले चालायचे आणि दिलवाला बिस्किट आला होता तेव्हा 17 का 18मध्ये. सो हा झाले असे जे 5 गिफ्ट आणि खूप भारी होते. आणि सर्वात सरप्राईज झालो मी. हे मला बघून लय आवडला आणि लाईफ टाईम मी जपून ठेवणार आहे. तर राहीलच आहे माझ्यासोबत आता लाईफ टाईम असेल. आणि SK पण असेल, बाबू पण असेल. आणि नंतर मग दिलेला आहे दादा आणि मयुरीने गिफ्ट दिला. हा पण मला लय मस्त गिफ्ट वाटला. आणि ह्याच्यामध्ये काय माहिती आहे, मी, बाबू आणि इकडे आहे SK, तर आम्ही तिघं आहे. आणि अजून एक गिफ्ट आहे म्हणजे ताईने दिला आहे, तर आमच्या श्रुतीताईने दिले गिफ्ट मला दाखवतो मी. तर एक गिफ्ट आमच्या ताईने पण दिला आहे. तो गिफ्ट काय असेल तर हे बघा. वाव, एक नंबर आहे. ह्याचा कलर बघा ना किती भारी आहे. हे बघा. वाव, राधा कृष्णा. अनेक अजून SKचं गिफ्ट राहिले ते बाहेर आहे, ते पण यूज करतो मी, दाखवतो. खूप लेट झालेलं आणि फटाफट सामान घेऊन आली. आणि त्या मम्मीने त्यांना ना मूवीला जायचं आहे. सो आता मला बनवायला फक्त आजचा दिवसच आहे हे ग्रीटिंग क्राफ्टिंग. तर ना होईल तसंच मी बनवेल. खूप आधी मी बनवायची लग्नाच्या आधी ॲक्च्युली, आणि खूप दिवस झाले मी बनवलंच नाही आहे. तर ना खूप विसरले कसं बनवायचं. तर त्यांनी मी ट्राय करेल. आणि स्पेशल काहीतरी त्यांना अशी म्हणजे लाईफ टाईम पैशांची वस्तू असतेच ना, ती लाईफ टाईम नाही टिकत. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ना ते लाईफ टाईमसाठी राहतात. म्हणून विचार केला काहीतरी अशी एक गोष्ट मला त्यांच्याकडे ठेवायची आहे जी लाईफ टाईम त्यांच्याकडे असेल. सो चला पटकन आता बनवते. आणि स्वरू एकट्याच आहे आज, मी आणि स्वरू, म्हणून मी इथे थांबते. म्हणजे पिऊ आणि शुभम असेल घरात तर स्वरूला थोडंसं बघतील आणि मी हे करू शकते. कारण मम्मी आणि पप्पा मूवीला चालले तर 2 वाजेपर्यंत येणार नाही. आणि हे पण क्रिकेटसाठी गेलेत, तो त्यांना पण 2 वाजतीलच यायला. सो माझ्याकडे फक्त 2 तास आहेत. बघूया जे पण काय होईल. अच्छा चालले म्हणजे घरी गेलेली बनवता स्वरूला थोडीसं म्हणजे यांच्यासाठी ना भात बनवायचा आहे सोयाबीनचा. ते सामान इकडेच घेऊन आली आहे.
तर स्वरूसाठी ना मी एक गिफ्ट मागवलेलं, ऑर्डर केलेलं. तर स्वरूसाठी सरप्राईज आहे. इकडे ये बेटा. थांब, आम्हाला गिफ्ट आहे. 1 2 3 हे घे बेटा, अभ्यास कर. नाराज झाला. गाडीची ड्रॉइंग काढायला मामीला सांग, मामीला एक एक ड्रॉइंग शिकवेल तुला. काय रे बाबू, रिॲक्शन काय? इथे रंग बघा, पाय बघा, डायरेक्ट हेड बघा आणि काय होते गडल्यासारखा वागा होता जरासा. गाड्या गाड्या जरा त्याला अभ्यासाचं आठवण करून देण्यासाठी मागवलं होतं. आता ना ह्याच्यावरती थांब, डिलीटचं ऑप्शन येते. थांब, लॉक अनलॉक काय चालू कसं करायचं? 1 मिनिट थांब, चालू करून दे आपला टी व्ही. बटन चालू करायचं. तर मी हे मुद्दाम गाईज घरी आली, खूप त्रास दिला बाबूने ना, काय नीट सामान नाही घेऊन दिलं. तर मी हे सगळं डेकोरेटचं सामान आणलं आहे. तर बघू, मला ना कार्डबोर्डमध्ये बनवायचं आहे असं ग्रीटिंग. आणि ना झालं तर ग्रीटिंग फर्स्ट पेज मी असं माझ्या मनानेच लिहिलं आहे. हे सगळं ना माझे थॉट्स आहेत, हे जे मी माझ्या मनानेच लिहिलेलं आहे सगळं. काळ बदलेल, वेळ बदलेल, पण एक गोष्ट कधीच बदलणार नाही, ते म्हणजे माझ्या मनातलं तुमच्यासाठी प्रेम. आणि 50th ॲनिव्हर्सरी आहे, तर इथे आम्ही सेलिब्रेशन केलेले ज्याचे फोटो आहेत. आणि स्वरू आमच्या ॲनिव्हर्सरीमध्ये स्वरू आहे. आमच्या लाईफमध्ये स्वरू आल्यापासून आमची लाईफ खूप चेंज झाली आहे. हा लावतो का. आणि इथे सेकंड पेजवर आता मी थोडेसे थॉट्स लिहिणार ह्या पेजवरती. सो आता मी इथून स्टार्ट केलं आहे आणि पूर्ण लिहून झाल्यावरती तुम्हाला दाखवेलच. तर ह्याच्यामध्ये थोडंसं आमची जर्नीबद्दल मी लिहेल, काहीतरी आठवेल आणि लिहिते. आज ना सेकंड डे, तर काल ना मला जमलं नाही, हे आले मॅच खेळून. सो अर्धवटच ठेवून दिलं, पटापट बंद करून टाकलं. आणि आज सकाळी मी करायला घेतले परत वर्क. तर ना ॲक्च्युली याच्यासाठी ना खूप फ्री टाईम लागतो यार, बट बघा अतरंगीगिरी झाली, एवढं मेहनत करून टाकते. वाकड तिकडेच लावतात. हे काय ChatGPT काय केली? हे फर्स्ट पेज पेक्षा गाईज बऱ्यापैकी झाला. तर ते ना येतात मी ठेवून देतो, ते नंतर करेल. आता उरलेलं बाकी सगळं उद्याचाच दिवस बस. त्याच्यामध्ये बघा लाईट्स लावलेत. मी ना स्टार्ट केले बनवायला क्राफ्टिंग. तर हे इग्नोर कराय, माझ्या क्लिप्स आहेत. आणि ना इथे अशा 4 पेजचं मी हे बनवणार आहे. याच्यामध्ये फोटोज असतील, मेमरीज असतील आणि ना असे थोडेसे आर्ट करेल. दुसरं काय बघू, जसं होईल तसं बनवेल. याचं काय करणार? हे शीट मास्क आहे असं गिफ्टमध्ये. चलो लेट्स स्टार्टेड. पता नहीं कुछ करने का. ये कसलं भारी आहे रे कमरपट्टा. बाबू प्लीज इकडे खेळ ना प्लीज. होमवर्क आहे आता. सॉरी डिलीट करून दाखव. ए डिलीट करून दाखव, डिलीट कर. आता थोडीसं करणं ना पॉसिबल नाही होत, कारण स्वरूमुळे सगळ्या गोष्टी मॅनेज करणे. आज तर एवढी कामं आहेत ना, खूप कामं आहेत. तर त्याच्यामध्ये मी ना शॉर्टकट आता फटाफट करून घेते. मी ना फोटोज प्रिंट आऊट केलेले, सो हे कट केले. आता एवढे फोटो आणि एवढे बाकी आहेत फोटो कट करायचे. तर त्याआधी मला त्याच्या थॉट्स वगैरे लिहायचे, ते आधी लिहून घेते मी पटापट. आणि ना शॉर्टकटच करणार आहे. तर खूप जास्त टाईम झाला आहे मला. ॲक्च्युली 3 वाजले आहेत आणि 6 वाजता एक एंगेजमेंटला पण जायचं आणि बाहेरची पण कामं आहेत थोडीफार. सो पटापट आवरून घेते आता. तर मी असे ब्लँक पेजेस आणले ज्याच्यावरती लिहिता येईल.
कारण हे ब्राऊन याच्यावरती लिहिता नाही येणार. सो बघू आता कसं आहे. असं काही स्लॅमबुकच बोलते, सॉरी, बनवली थोडीसं. आणि पिवणी पण थोडीशी हेल्प केली, आम्ही दोघींनी मिळून बनवायला घेतलं आहे. गप गप. तर ना मला ना मी आठवलं की मी काहीतरी जुन्या आठवणी काय आठवू शकते. तर ना हे स्लॅम बुक हे मी सगळं ना जपून ठेवलेलं आमचं जुने गिफ्ट होते. ही फर्स्ट कॅडबरी होती त्यांनी दिलेली मला, ड्यूकवरती घेऊन आली. तर बोलली काहीतरी ह्याच्यामध्येच स्टिक करून टाकेल म्हणजे ही कायमची आठवण राहून जाईल. आणि हे ग्रीटिंग कार्ड्स वगैरे तर माझा फोटो बघ डेंजर. तर हे बघा, ही चप्पल पण एसकीने मला गिफ्ट केली ती आणि मी शॉक झालो कारण मला ही पाहिजे होती. बीचवर घालले भारी आहे. आता बाकीला आपल्याकडे शूज कलेक्शन तर लय भरपूर आहे असा, पण ही पाय होती आणि ती पण दिली. तर थँक्स सो मच बायको आणि थँक्स सो मच फॅमिली. खूप मस्त मस्त गिफ्ट दिले आणि तुम्ही सर्व आले आमच्यासोबत. माहिती आहे, अलिबागला गेलतो, बीचवर गेलतो, परत विलाला केला, धमाल केली, मजा केली, मस्ती केली आणि जाम भारी वाटलं. फॅमिलीसोबत जे एन्जॉय करायचं ना ते मस्त झालं. थोडं अजून 1-2 दिवस गेलो असं, पुढे जाऊया आपण नंतर सर्वजण फॅमिली अजून लांब जाऊ, कुठे कुठे मस्त ट्रिप करूया. जशी प्रगती येईल तसा पूर्ण फॅमिली फिरू. सो आता डेली ब्लॉगिंग चालू झालं आहे. तर तुम्हाला कशा वाटतं ब्लॉग आणि माईकवर आवाज कसा येतो, क्लिअरिटी कशी वाटते नक्की सांगा, कमेंट करत जावा. जे पहिले कमेंट करायचे ते लोक कमेंट नाही करते. सो तुमचे कमेंट आम्हाला गरज आहे, कमेंट करा. थँक्स सो मच. जो जास्त कमेंट करेल ना, रोज 4-5 ब्लॉगला कमेंट येईल ना, त्याला आम्ही गिव्ह करत जाऊ पहिल्यासारखं. लेट्स गो, कंटिन्यू राहा आणि आजचा ब्लॉग पूर्ण बघा. सो गाईज आता आपण काय करू, पहिलं माहिती का, एसकीने जी बॅग दिली आहे नवीनवाली, त्या बॅगमध्ये सामान टाकून देऊया. ते म्हणजे काय सामान, त्यात असं माझं प्रोटीन शेक जे जे यूज करतो ते पहिला बघा इकडे आहे. तो म्हणजे BC डबा असतो माझा, एनी टाईम माझ्यासोबत असतो. तर इथे BC डबा आहे, तो पहिले ठेवून देऊया असा. नंतर असणार आहे ते म्हणजे काय असणार आहे गाईस, फ्री वर्कआउट कधी कधी यूज करतो. तर इकडे असणार फ्री वर्कआउट आपल्यासोबत. आणि मग परत असणार आहे ते म्हणजे काय, अजून एक असतं ते माझ्यासोबत नेहमी, उल्टामेन आहे, प्रोटीन मध्ये मिक्स करून पितो मी. आणि अजून त्याच्यासोबत असणार आहे क्रेटीन. आणि इसके अंदर क्या है रे बाबा, हाँ इसमें 2-3 मेरा ये एकच आहे फ्री वर्कआउट्स आहे. बाकी ही पण बॅग बनवून ठेवूया, कामाला कुठे पण पिकनिकला झालेलं कामाला ते या बॅग सर्व ते ह्याच्यात. आणि बघा आत्ता जस्ट नवीन बॅगचं ओपनिंग झालं असतं, झाकणच खोललं, झाकण का नाही लागत आहे. आणि कॉपी मास्क का दिलं पण मला तुम्ही, स्क्रीन खराब झाली म्हणून कॉपी मास्क दिलं. कॉपी फ्लेवर मास्क, वा बेटा वा. हां हां आया मोराचा पीस हा मी तुला दिला, तर तुम्हाला दिला आज परत. केला मी इकडे गिफ्ट दिलता, तो म्हणजे माईक दिलता आणि कॅमेरा ह्याच्यामध्ये. सो माईक तर पण यूज करता बघा, माईक इकडे आणि कॅमेरा दोघांना यूज झाला. असेच गिफ्ट घेतलेला मी पण. आमचा यावर्षी जास्त करून गोव्याला जायचा प्लॅनिंग होता, पण तो कॅन्सल झाला. का माहिती काय ना काय होणार असं घटना, तर ज्या दिवशी आपलं जायला नाही भेटत तेव्हा नाही जायचं. यस नो अडचण शेवटी कॅन्सलच झालं. आणि कसं वाटलं गिफ्ट, आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि छोटासा ब्लॉग होता 8-10 मिनटाचा माझा. लाईक शेअर कंटिन्यू आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू.